नमस्कार, जय महाराष्ट्र। सर्वप्रथम आपण इथं आले आणि आमच्यावर जे दुःखद घटना घडली 2 दिवसापूर्वी त्याच्यासाठी आपण जनजागृती करायला आणि आमचं दुःख ऐकायला आणि आमचे अश्रू पुसायला आपण इथं आल्याबद्दल सर्वप्रथम सर्व मीडिया बांधवांचं धन्यवाद। आपल्याला कल्पनाच आहे की गुरुवारी आमच्यावर चुकीच्या पद्धतीने गोडाऊनातून आम्हाला बाहेर काढण्यात आलं। हे आमचे गोडाऊनचे हे गोडाऊन क्रमांक 1773 आहे। थोडंफार याच्या संदर्भामध्ये असं आहे की हे ससुंडोक व ही प्रॉपर्टी हे मुंबई पोर्ट ट्रस्ट लँडलॉर्ड आहे। मुंबई पोर्ट ट्रस्टने MFDC महाराष्ट्र फिशरीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन राज्य सरकारला भाड्या तत्वावर दिलं आणि त्यांनी आम्हाला पोर्ट भाडेकरू म्हणून स्वीकारून आम्हाला भाड्यावर ही जागा दिली। 1999 पर्यंत आम्ही ही जागा राज्य सरकारला दिली, म्हणजे MFDC ला दिली। त्यांनी मुंबई पोर्ट ट्रस्टला ते भाडं दिलं नाही। मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि MFDC चा अंतर्गत वाद कोर्टामध्ये चालू झालं। आम्ही तिथं पार्टी झालो आणि तिथं पार्टी झाल्यानंतर आम्ही कोर्टाला सांगितलं की इथं MFDC काम करत नाहीये, ते आमचे लँडलॉर्ड आहेत आणि ही जागा आम्हाला देण्यात यावी, कारण आजपर्यंत आम्ही इथं भाडं भरत आलो। बरेचशा लोकांचा असं गैरसमज आहे की आम्ही भाडं भरत नाही, कारण काल जी ऍक्शन झाली तर त्यांचं असं म्हणणं होतं की भाडं भरलं नाही, पण ती खोटी गोष्ट आहे। आपल्याला मी सांगू इच्छितो आणि पुराव्यासहित देतो की आम्ही हे भाडं कोर्टामध्ये 2012 मध्ये हे भाडं भरलं होतं। हे माझी भाडे पावती आहे, पण माझ्यासारखे अनेक लोकांनी कोर्टामध्ये हे भाडं भरलं होतं। कोर्टाला आमचा हेतू हा होता की आम्ही इथं फुकट राहत नाहीये, आम्हाला फुकट राहायचं पण नाहीये। आम्ही कष्ट करतो, मेहनत करतो, 2 पैसे कमवतो आणि देशाला परकीय चलन आणून देतो, परंतु आमच्यावर अन्याय होऊन देऊ नका। पण 2014 ऑक्टोबर सुप्रीम कोर्टाने आम्हाला MFDC ला सांगण्यात आलं की ही जागा एविक्ट करण्यात यावी 6 महिन्यामध्ये। मग त्याच्यानंतर आम्ही राजपुरोहित साहेब तेव्हा आमदार होते, राजपुरोहित साहेबांना घेऊन देवेंद्र फडणवीस जी तेव्हाचे मुख्यमंत्री झाले, पहिलीच बैठक आमची त्यांनी लावून दिली। मुख्यमंत्री साहेबांकडून आम्ही खडसे साहेबांकडे गेलो, खडसे साहेबांनी गडकरी साहेबांशी बोललो, ताबडतोब आम्ही दिल्लीला गेलो। दिल्लीमध्ये गडकरी साहेबांना सांगितलं की राज्य सरकारकडून आम्हाला प्रस्ताव येऊ द्या। तर आम्ही 2015 ला लक्षवेधी सूचना लावली। लक्षवेधी लावल्यानंतर गडकरी साहेबांनी 12 जून 2015 ला सह्याद्री गेस्ट हाऊस मध्ये बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला। 2014च्या सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डर नंतर 2015 मध्ये बैठक घेण्यात आली आणि निर्णय घेण्यात आला की त्रिपक्षीय करार करण्यात यावा, कारण रेडी रेकनर रेट आम्ही भरू शकत नाही MFDC ला आणि MFDC हे मुंबई पोर्ट ट्रस्टला भरू शकत नाही। तर त्यांनी या निर्णयामध्ये ठरवलं की 22 रुपये 3 पैसे प्रमाणे चौरस मीटर प्रमाणे यांच्याकडून दर घेण्यात यावा, 4% दरवर्षी भाडे वाढ आणि त्रिपक्षीय करार करण्यात यावा। आणि यदाकदाचित राज्य सरकारकडे आम्हाला म्हणजे मुंबई पोर्ट ट्रस्टला पैसे द्यायला नाहीत, तर जालनामध्ये आम्हाला ड्राय पोर्टसाठी जागा हवी आहे, आम्हाला ड्राय पोर्टसाठी जागा देण्यात यावी आणि लवकरात लवकर हे त्रिपक्षीय करार मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि MFDCनी जबाबदारी घेऊन करावं आणि माझ्याकडे प्रस्ताव पाठवा, जेणेकरून मी त्याला कायदेशीर स्वरूप देईल। ते याच्यामध्ये संपूर्ण मेन्शन केलेलं आहे। हे झाल्यानंतर सुद्धा याची अंमलबजावणी मुंबई पोर्ट ट्रस्ट चेअरमॅन, कमिशनर ऑफ फिशरीज आणि MFDCचे MD यांनी केलं नाही। हे करत नसताना 11 वर्ष होऊन गेले। याच्यानंतर अचानक 3-4 महिन्यापूर्वी जुलै 26-27 तारखेला
मुंबई पोर्ट ट्रस्टचे अधिकारी आमच्याकडे आले आणि सांगितलं तोंडी की जागा खाली करा। आम्ही त्यांना बोललो तुम्ही आम्हाला खाली कसं करू शकता, आणि नाही सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे, सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे, मान्य आहे, परंतु नितीन गडकरी साहेब आणि खडसे साहेबांनी सह्याद्री गेस्ट हाऊस मध्ये जो निर्णय घेतला त्या संदर्भामध्ये काय झालेलं आहे ते बोलले आम्हाला माहित नाहीये। मग त्यानंतर आम्ही एक आरटीआय टाकलं, त्या आरटीआय मध्ये आम्हाला एक डॉक्युमेंट एमएफडीसी कडे टाकलं आणि मुंबई पोर्ट ट्रस्टला पण की तुमच्यामध्ये बैठक झाली का नाही झाली। मग त्या बैठकीमध्ये त्या पत्रामध्ये आम्हाला सापडलं की एमएफडीसीचं आणि मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये याच्यात स्पष्ट म्हटलं आहे, हे एमएफडीसीचं पेपर आहे, आपण बघू शकता, जास्त तुम्हाला याच्यात नाही, शेवटची ओळी आहे। दिनांक 12/6/2015 रोजी केंद्रीय मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीचे इतिवृत्तानुसार जालना येथील क्षेत्र ड्रायपोर्टच्या जमिनीच्या बदल्यात केंद्र शासनाने ससून डॉक येथील या दोन्ही गोदामाची जागाचे भाडे थकीत रक्कम, दोन्ही गोडाऊन म्हणजे 158 आणि 1773 थकीत रक्कम समायोजित करणे या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्य व केंद्र सरकारवर सोपवण्यात आलेली आहे। त्यामुळे सदर विषय शासन स्तरावर प्रलंबित आहे असं दिसतं। हे झाल्यानंतर आम्ही उद्धव साहेब ठाकरे यांची भेट घेतली, आदित्य साहेब ठाकरे यांची भेट घेतली। त्यांनी पावसाळी अधिवेशनमध्ये हा विषय उचलला, सचिन भाऊ आहेर यांनी पण विषय उचलला, आदित्य साहेब आणि आदरणीय खासदार अरविंद सावंत साहेब हे दोघांनी मिळून आपले केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली, सोनोवाल साहेबांची, सगळ्यांनी तिथं आश्वासन दिलं। सचिन आहेर साहेबांनी जेव्हा विषय घेतलं तर आपले सन्माननीय मच्छीमार मंत्री नितेश साहेबांनी स्पष्ट म्हटलं फ्लोअरवर की मी मच्छीमारांवर कधीही त्रास होऊन देणार नाही, त्यांच्यावर अन्याय होणार नाही, कारण हे दोन सरकारची लढाई आहे, अंतर्गत वाद आहे, आम्ही त्यांना न्याय देऊ आणि त्यांना इथून स्थलांतर होऊन देणार नाही, ही माझी जबाबदारी आहे असं याच्यामध्ये नमूद केलेलं आहे। हे झाल्यानंतर सुद्धा मुंबई पोर्ट ट्रस्टने वारंवार पोलीस प्रोटेक्शन मागितलं, काय निमित्ताने कधी पोलीस प्रोटेक्शन पुढे ढकलण्यात आलं, परंतु 2 दिवसापूर्वी पोलीस प्रोटेक्शन घेऊन हे सगळे आले मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि आम्हाला चुकीच्या पद्धतीने बाहेर काढलं। महाराष्ट्र फिशरीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची जागा आमच्या सोबत ते पण वापरत होते। जर 2014ची अंमलबजावणी आपण करत आहेत, वारंवार मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि एमएफडीसी बोलते नाही सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे, सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे, सुप्रीम कोर्टाची ऑर्डर असताना एमएफडीसीनी 2014ला टाळा का नाही लावला त्यांच्या गोडाऊनला, त्यांचं म्हणजे ते स्वतः वापरत होते, ही गोडाऊन आम्ही वापरतात। त्यांनी आमच्यासारखे, आम्ही तर पूर्वीचे आहेत, पण 2014ला सुप्रीम कोर्टाने ऑर्डर दिल्यानंतर मजेची गोष्ट हे आहे महाराष्ट्र फिशरीज डेव्हलपमेंटनी बेकायदेशीर गोडाऊन आमच्या काही बांधवांना भाडे तत्वावर दिलंय, हा पुरावा आहे। हे बघा भाडं भरलेल्याच 2025 पर्यंत भाडं भरलंय एमएफडीसीला, कुणी भरलंय, आमचे जनाबाई वाढवणे यांनी भरलेलं आहे, असे अनेक आहेत, 7-8 जण अजून आहेत। हे कुठल्या आधारावर एमएफडीसीने यांना भाड्याने दिलं आणि हे भाडं जर घेतलं हे मुंबई पोर्ट ट्रस्टला दिलं का, याची विचारणा, याचं उत्तर देणार कोण। आणि आज अचानक हे गोडाऊन बंद करण्यात आलं, लाखो लोक, हजारो लोक जो याच्यावर पोट भरतात, हे आमचे कामगार वर्ग आहे, आमचे बंजारा समाजाचे कोळंबी सोलणारे महिला आहेत, आमचे कामगार वर्ग आणि भारतातील सगळे जाती धर्माची लोक या ससून डॉक मध्ये येतात पोटा पाण्यासाठी। आता त्यांच्याबद्दल सरकारने काय विचार केलेला आहे, याची जबाबदारी घेणार कोण। आम्ही व्यापारी आहोत,
आज व्यापारी नसतील मग मच्छीमारांचा माल घेणार कोण? मच्छीमारांचा माल याच्यात आज टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक बातमी आली आहे, मुंबई पोर्ट्स दिशाभूल करते. 2च गोडाऊन गेलेत, 2 गोडाऊन गेलेले नाहीत. 2 गोडाऊन म्हणजे 1773 आणि 158 हे वेअरहाऊस आहेत. त्याच्यामध्ये अनेक गोडाऊन्स आहेत. हे 1773 आहे इथून ते तिथपर्यंत, याच्यामध्ये 17-18 गोडाऊन आहेत आणि 158 गोडाऊन तिथे आहेत. त्याच्यामध्ये 15 गोडाऊन आणि जवळजवळ 100 ऑफिसेस यांनी बंद पाडलेले आहेत. प्रत्येक गोडाऊनाची कपॅसिटी आहे कमीत कमी 8 ते 10 टन कोळंबी सोलायची. आणि ती कोळंबी जर आपण सोलली गेली नाही मग आता करणार काय आपण? US अध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्यावर 50% टॅरिफ टाकण्यात आलेला आहे. मग आता पुढे करणार काय? कोळंबी सोलायची कुठं? आता हे आमचे मच्छीमार बांधव आहेत, यांना हे सांगतील आपल्याला की यांना काय त्रास होणार आहे किंवा नाही होणार आहे, व्यापारी यांना हवंय का नाही हवंय. नमस्कार, मी दिलीप मधुर कोळी. मी श्री मातन प्रसन्न कुलाबा मत्स्य सोसायटीचा व्हाईस चेअरमन आहे. आत्ताच कृष्णादा पवळेंनी सविस्तर सांगितली माहिती गोडाऊनबद्दल. पण या गोडाऊनचा जागेचा विषय नसून गोडाऊन अवलंबून असणारे आमचे मच्छीमार, म्हणजे आम्ही सर्व मच्छीमार लोक जे आमचे मासे घेऊन आम्ही इथे आलो, तर ते आमचे मासे ते वरती आणून ते पिलिंग कुठे करणार? गोडाऊनचं महत्व जागेचं नसून ते आता बोलले 1773 आणि दुसरा गोडाऊन, त्याच्यामध्ये अनेक ऑफिसेस आहेत, अनेक पोट भाडत आहेत. त्याच्यामध्ये ते सर्व तिथे आमचे आणलेले मासे ते साफसफाई करतात, ते तिथे स्वतः राहतात, तिथे त्यांचे ऑफिसेस आहेत, त्यांचे ते टफ त्यांचं सामान अवजारं वजन काटे ते ठेवतात. आम्ही जे मासा जर पकडून आणला आणि जर तिथे ते घ्यायला व्यापारी नसतील तर आमचा मासा घेणार कोण? आता थोड्या दिवसापूर्वी आमच्या मत्स्य खात्याला कृषी क्षेत्रात डिक्लेअर करण्यात आले, शेतकरी दर्जा देण्यात आलेला आहे. हे सर्व खोटं फसवणूक करणे मागचा षडयंत्र असं वाटतं आम्हाला. का तर आमचं साचुंडक इतका फार जुना असताना देखील आज गुरुवारी आमच्यावरती एक मोठी लाट आली आणि त्याच्यामध्ये आमचा मच्छीमार भरकटला गेलाय. गोडाऊन तर भरकटलेच गेलेत, पण गोडाऊनमध्ये असणारे व्यापारी नसल्यामुळे आज आमचा 2 दिवसामध्ये करोड रुपये नुकसान झालेलं आहे. ह्याच्या जबाबदार फक्त शासन असणार आहे, म्हणजे मुंबई पोर्ट्स. असेच जर एकामागे एकदा गोडाऊन जायला लागले तर एक दिवसाने हा मच्छीमार संपेल आणि व्यापारी संपतील आणि मच्छीमार संपेल. म्हणजे त्यांना जर मुंबई पोर्ट्सला जर जागा पाहिजे असेल तर त्यांना सांगावं की मच्छीमार संपली. या मच्छीमारामुळे आमच्यामुळे देशाला लाखोचं उत्पन्न मिळतोय. त्याचा कधी त्यांनी विचार केलाय का? त्यांनी हे गोडाऊन ताबडतोब चालू करायला पाहिजे अशी आमची मागणी आहे. नाहीतर मत्स्य व्यवसाय हा बंद होईल सातोंडामधील. त्याच्यामुळे आर्थिक व्यवस्थेवर म्हणजे इथले राहणारे लोक आहेत, तिथे पोट भरतात, ती लाखोणी आहेत. आमच्या बोटवर असलेले त्यांचे कुटुंब आहेत, एक जर संख्या जर बघितली तर ही लाखोणी होईल. हा कुलाबा जो एक शान आहे मुंबईची, ती या जमशेदजी बंद ससुंडामुळे आज टिकून आहे. असं न केल्याने, एक गोडाऊन ताब्यात न दिल्याने इथे आर्थिक व्यवस्थेवर बी खूप मोठा परिणाम होणार आहे. एवढंच बोलू शकतो मी. याच्या पुढचं पाऊल सर मच्छीमारांकडून आम्ही जे गोडाऊन खाली झालेत आम्ही त्यांना सपोर्ट करणार, म्हणजे आम्ही त्यांच्या सोबत जाणार. आणि जर गोडाऊन नसतील तर एक दिवशी आम्ही आंदोलन करून या सासुंडाला दाखवून देऊ की गोडाऊनचं महत्व काय आहे ते. आम्ही आता हे तुमच्या माध्यमातून आम्ही सरकारला शेवटचं एक परत प्रार्थना करत आहेत. दोन्ही राज्य सरकार व केंद्र सरकारला, नितेश राणे साहेबांना, राहुल नार्वेकर साहेबांना, की त्यांनी हे पुढाकार घेऊन आम्हाला याच्यामध्ये न्याय देण्यात यावं. कारण हे चूक राज्य सरकारची आहे आणि राज्य सरकारने हे मुंबई पोर्ट्सला पैसे भरावा किंवा जालन्यामध्ये ड्रायपोर्ट द्यावं. आता मुंबई पोर्ट्स ही दिशाभूल करते की आम्ही रिटेंडरिंग करू, आम्ही परत जागा देऊ. तुम्ही ही परिस्थिती बघा, ही लोकसत्ता प्रेस आहे, ही लोकसत्ता प्रेस आहे, गेले अनेक वर्षापासून बंद आहे. हे फिरोज कंपनी आहे, मागे 158 गोडाऊन आहे, तिथं हॅफकिन होतं. जेवढे गोडाऊन्स आजपर्यंत ताब्यात घेतलेले आहेत मुंबई पोर्ट्सनी, हे कधीच देण्यात आलेलं नाहीये. आणि मजेची गोष्ट अजून एक आहे की त्यांनी एक टेंडर फ्लोट केलेला आहे. एक 4 महिन्यापूर्वी. आणि मुंबई पोर्ट्स हे पॉलिसी आहे
की ससून-डॉक हे बिलॉंग्स टू फिशिंग पोर्ट, इज अ फिशिंग पोर्ट. फक्त मच्छी व्यवसाय इथं होऊ शकतं आणि यांनी टेंडर ओपन फ्लोट केलेला आहे. कुणी येऊ शकतात आणि इथं धंदा करू शकतो. म्हणजे ही जागा भाड्याने घेऊ शकते. हे कसं काय देतात? हे आता जे 158 गोडाऊन जे आहे 1773 जे म्हणतात ना 2 गोडाऊन आहेत, 2 गोडाऊन मधले 158 गोडाऊनचं पण टेंडर काढलेलं आहे त्यांनी. काही दिवसामध्ये याचं पण टेंडर काढणार. त्या टेंडरमध्ये फक्त मी 158चं मेन्शन करतो. त्याची टोटल बिल्टअप एरिया आहे 3186 स्क्वेअर मीटर आणि त्याचं वर्षाचे लीज म्हणजे रेंट 3,26,00,000 रुपयाचं आहे. आता वर्षातून 3 महिने धंदा बंद असतो, स्लॅग सीझन असतो, 6 महिनेच धंदा चालतो. मग हे एवढं भाडं आम्ही कसं भरू शकतो? गडकरी साहेबांनी जे काढलं होतं, निर्णय घेतला होता, त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फार तफावत आहे. त्याच्यामध्ये आम्हाला 22 रुपये 3 पैसे, परत सांगतो 22 रुपये 3 पैसेच्या हिशोबाने स्क्वेअर मीटरच्या हिशोबाने गडकरी साहेबांनी सांगितलं त्रिपक्षीय करार करा जेणेकरून मच्छीमार जिवंत राहणार. यांचं रेट काय आहे माहिती आता? 853 रुपये पर स्क्वेअर मीटर. फरक काय आहे? 1 स्क्वेअर मीटर म्हणजे 11 स्क्वेअर फीट म्हणजे 80 रुपये प्रमाणे ते आता लावत आहेत आणि त्याच्यावर जीएसटी. आणि हे 11 महिन्याचा करार असेल किंवा एकदम 30 वर्षासाठी घ्या, याची गॅरंटी आहे का 30 वर्षाचे पैसे? पुढे काय होणार? मासळी धंदा, क्लायमॅटिक चेंजेस आहेत, हे भरपूर आम्हाला थोडक्यामध्ये लोकांना दिशाभूल करतात. आम्ही परत त्यांना घेऊ, जागा देऊ. अरे पण कुठल्या भावात देणार? आम्ही पण मच्छीमारच आहोत. आज एक्सपोर्टर्स लोकांना बेनिफिट भेटतो सगळ्यांना. आम्ही पण प्री प्रोसेसच आहेत. जर आम्ही नसलो, जसं रेडी टू ईट असतं तसं आम्ही रेडी टू पॅक करून एक्सपोर्टर्सला देतो आणि आम्ही प्रत्येक फिशला, प्रॉन्सला व्हॅल्यू ऍडेड आणतो. जर गोडाऊन्सच नसतील तर आमचं किंवा कामगारांचं भविष्य उद्ध्वस्त होणार आणि उपासमारीची वेळ येईल, आत्महत्या करायची वेळ येईल. पण आज जी घटना आमच्यावर घडली याचा जबाबदार कोण घेणार आहे? जबाबदारी कुणाची? राज्य सरकार घेणार आहेत की नाही? नितेश राणे साहेब घेणार आहेत की नाही? तुम्ही आश्वासन दिलं होतं, राहुल नार्वेकर साहेब आश्वासन दिलं होतं. ही जबाबदारी कुणी केली? कोण घेणार? आमचे आता गोपीचंद पवार आहेत बंजारा समाजाचे, ते थोडे 2 शब्द बोलतील. त्यांच्यावर काय? आज मी बंजारा समाजाचा एक छोटासा कार्यकर्ता आहे. आज आम्हाला इकडे 50 वर्ष झालं. आज आमचे सप्लायर असला तरी आमचा सासूंडाग आहे, ते माल नाही घेतला तर दुसऱ्या बोटीला काय भाव मिळणार नाही आणि भयंकर त्रास होणार. अरे आमच्या समाजाचे कमीत कमी 500-600 बायका आहे, ते कोलबी गोडांमध्ये सोलतात. आज गोडा नसला तर ते उन्हामध्ये कुठे सोलणार? हे सरकारला दुसरा काम नाही. पूर्ण 2 वर्ष 3 वर्ष झाला, कधी महिन्यात 2 महिन्यात आले गोडाऊन लॉक करायला. दुसरा काम नाही यांना समजायला पाहिजे. सरकार जनतेसाठी असतो, जनता सरकारसाठी नाही. आम्ही या सरकारला कचरा निवडून आला, चांगला भविष्य होईल, चांगला आश्वासन दिला, लई मोठे मोठे आम्हाला ये दिले. पण आज हमारा सासूंडागवर आज 5-6 वर्ष चालू जाए, तकलीफ काय नाही. 2 महिना 4 महिना आम्ही सरकारला विनंती करतो की आमच्या गोडाऊन्सना पर्सनल सोडवा. हे गोडाऊन नाही. आज एक मिल फॅक्टरीमध्ये फक्त परमनंट 80 ते 1000 ते 900 माणसं काम करतात आणि टेम्पररी 500 ते 1500. या सासूंडागवर 4 जिल्ह्याचे माणसं पोट भरतात. आज तुम्ही सरकारला विचार करायला पाहिजे याच्यावर की किती इकडे मद्रासी काम करतात, मॉमेडन करतात, भैया असतात, बंजारा समाज आहे, घाटी समाज आहे, किती लोक इकडे पोट भरतात. सरकारला लक्ष द्यायला पाहिजे. आज एका इकडे सासूंडाकडे नाही, पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे इकडे काय चाललेलं. येथे आदिवासींमध्ये मोठे मोठे सगळे बोलतात आम्ही हे केला ते केला, आम्ही यांच्या बॅनर पर मारले, सगळे केले. गडकरींनी एक झटकपट आम्हाला दिला. 10 वर्षानंतर परत चालू आहे. 4-5 वर्षामध्ये महिना 2 महिने आले बीपीटी गाडी घेऊन, चला खाली करा, चला खाली करा. आज सप्लायर गेले तर बाकी धंदा राहिला का इकडे? आणि सासूंडा फक्त सासूंडा नाही, महाराष्ट्राची रीढची हड्डी आहे. महाराष्ट्राची ताकद आहे सासूंडा.
तुम्हाला दिसायला फक्त मच्छी दिसतो, पण मच्छीमुळे महाराष्ट्र ठेवत आहे. तुम्ही याचा लक्ष द्यायला पाहिजे. महाराष्ट्र सरकारला आम्ही विनंती करतो, न तो आमचे दादा आणि आमचे सगळे मिळून आम्ही भयंकर मोठा मोर्चा काढणार आहे. आम्ही सोडणार नाही आणि आम्ही गप बसणार नाही. आम्ही हात जोडून विनंती करतो सरकारला. आमचा लवकर आजमीर सावंत इकडचे खासदार आहे, आमचे राहुल नार्वेकर स्पीकर अध्यक्ष आहे, नितीश राणे इकडचे फिशरीज मिनिस्टर, हे तिघे चौघे बसून काय ना काय आम्हाला निर्णय द्यायला पाहिजे त्यांना. आणि लवकरात लवकर मेहनत करून खातो, पैसे लावतो, कुठे व्याजाने काढून काय काय करून, आणि आम्हाला नीट पोट भरायला पण देत नाही. आम्ही मेहनत करून पैसे टाकून पण आम्हाला धंदा करत नाही. हे कुठला न्याय, हे कुठला हे. तर आम्ही सरकारला हात जोडतो. आणि दादा आता गप बसायचं नाही, काय ना काय 2-4 दिवसात मीटिंग करून काढू मोठा मोर्चा. एक होऊ दे आंदोलन काय होते. आता आपण सगळ्यांचं ऐकलंच आहे. एक महत्वाचं अजून एक सांगायचं राहिलं की ससून डॉग हे फक्त ससून डॉग पुरता मर्यादित नाहीये. आज ससून डॉगचे व्यापारी नसतील तर बाजूला भाऊचा धक्का आहे. आणि ससून डॉगचं वैशिष्ट्य आहे की अख्ख्या मुंबईमध्ये फक्त ससून डॉग मध्येच गोडाऊन्स आहेत जिथं कोळंबी सोडली जाते. जर ना आता हे गोडाऊन गेले, जर हे लवकरात लवकर ओपन करून नाही दिलं, उघडून नाही दिलं, तर भाऊचा धक्का. जिथं गुजराती बोटवाले आहेत, गमन, नारगोळ त्या साईडचे, पोरबंदर साईडचे बोटवाले इथं येतात, मासेमारी करून इथं खाली करतात. त्यांचा माल घेणार कोण? वर्सोवाचे महिलांचा माल इथं दररोज येतो, मठचा येतो, प्रत्येक राज्याचा माल, प्रत्येक जिल्ह्याचा माल इथं येतो. कारण इथं आम्ही लोक माल खरेदी करतो आणि प्री प्रोसेस करून एक्सपोर्टर्सला पाठवतो. आणि हे गोडाऊन बंद झाली. लोक बोलतात मुंबई पोर्ट, लोक म्हणजे मुंबई पोर्ट बोलतात, काय नाही, हे 2 गोडाऊन गेले, परंतु फिशिंग चालू आहे, फिशिंग ऍक्टिव्हिटी चालू आहे. मान्य आहे, फिशिंग ऍक्टिव्हिटी चालू आहे. मच्छीमार, आता हे मच्छीमार आहे, यांच्या बोटीला जर कोळंबी आली, व्यापारी घेऊ शकणार नाही. त्याला भाऊ तो बोलणार मी तुझा माल घेऊन करू काय, माझ्याकडे गोडाऊन नाही, सोलू काय. मग आता कोळंबी आणायचं बंद करायचं का? कारण जेव्हा मच्छीमार बोटीत जातो, माल पकडून आणतो, मग आता कोळंबी जर सोडली गेली नाही आणि सोडलेला माल एक्सपोर्टर घेणार नाही, मग कसं काय चालणार आहे? एक्सपोर्ट होणार कसं? परकीय चलन येणार कसं? तर सगळ्यांच्या वतीने आम्ही परत एकदा राज्य व केंद्र सरकारला हात जोडून विनंती करतो की आमच्यावर उपासमारीची वेळ आणू नका. आम्ही भाडं भरत नाही अशातला विषय नाही, आम्ही तुम्हाला भाडं भरलेलं आहे. आमची जबाबदारी तुमची आहे. राज्य सरकारने केंद्राला नाही भरलंय तर आमच्यावर मुंबई पोर्टर्सनी पण आम्हाला हुकुमशाहीसारखं आम्हाला गोडाऊनातून बाहेर काढलं. आमच्या महिला कोळंबी सोलत होते, त्यांना बाहेर हाकललं. कोटी रुपयाचं आमचं नुकसान झालंय. याची भरपाई कोण करणार? आमचे पुढची पिढी आणि पुढचं धंद्याचं काय, याचा सगळ्यांचा विचार करा. अख्ख्या मुंबईचंच नाही, अख्ख्या देशाचा विचार करा. कारण आपण बघणार सगळी लोक इथं रोजीरोटीसाठी येतात. सगळ्यांचा विचार करा. परत एकदा हात जोडून विनंती की लवकरात लवकर याचा निर्णय घ्या आणि लवकरात लवकर बैठक बोलवून याच्यावर तोडगा काढा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्ही जेव्हा ते आले होते ऍक्शन घ्यायला परवाच्या दिवशी, तेव्हा नितेश राणे साहेबांशी बोलणं झालं होतं. त्याच्या अगोदर राहुल नार्वेकर साहेबांशी पण चर्चा झाली होती. त्या टायमाला त्यांनी सांगितलं आम्ही येत्या मंगळवारी सीएम साहेबांबरोबर आम्ही बैठक लावू आणि याचा तोडगा काढू आणि हा विषय संपवू. त्या संदर्भामध्ये राहुल नार्वेकर साहेबांनी पत्र पण दिलं होतं. हे पत्र आहे, हे पत्र पण दिलं होतं. याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की एक आठवड्याची वेळ द्या. माझं बोलणं चालू आहे किंवा चेअरमॅन बरोबर, आपलं शिपिंग मिनिस्ट्री बरोबर चेअरमॅन साहेबांशी बोलणं झालं होतं. पण तरी सुद्धा या लोकांनी ऐकलं नाही. म्हणजे आम्हाला दोघंही आश्वासन देतात ते. आणि मग ऍक्शन का झाली, कशासाठी झाली, हा मोठा प्रश्न आहे. मग आमच्यामध्ये दुसरी एक मोठी शंका आहे की हा जो एवढा मोठा जमीन आहे किंवा एवढ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत, गोडाऊन्स आहेत,
हे कुणाच्या घशात तर नाही टाकायचं आहे, कारण इथं बाजूलाच मिल कंपाऊंड आहे आणि मराठी माणूस पूर्वी इथं भरपूर होता. आज मराठी माणसांना इथून काढण्याचा मोठा कट आहे का? मग आज ससून डॉग नसेल तर आजूबाजूमध्ये भरपूर झोपडपट्ट्या आहेत. जर त्यांनी रोज पोटा पाण्याचंच काम इथं नसेल तर झोपडपट्ट्या पण ऑटोमॅटिकली खाली होतील. मग बिल्डरांच्या घशामध्ये या सगळ्या म्हणजे भूमाफिया आहे का? असे अनेक प्रश्न अनेक लोकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत येतात. त्यांची शंका मनामध्ये आहे. तर ह्या शंका जे आहेत याचं कुठंतरी सरकारने एकदाच सोक्षमोक्ष करून आम्हाला पण याच्यातून मोकळं करावं. नाही, एक फोटो आहे आपल्या पीआयएल टाकलं. हे बघा, मच्छीमारांवर गदारोळ. आमच्यावर जनहित याचिका पण दाखल केलेली आहे. मच्छीचा वास भरपूर येतोय म्हणून आमच्यामध्ये शंका आहे. 3 वर्षापूर्वी आमच्यावर जनहित याचिका दाखल केलेली आहे. हे कोर्टाचे असे फोटो. इकडे एक एनजीओ आहे, त्या एनजीओनी हे टाकलेलं आहे आमच्यावर जनहित याचिका की मच्छीचा वास येतो, आम्ही बेशुद्ध होतो. मग मुंबई कोळ्यांची बोलायची का आता याच्या पुढं? आणि मुंबई कुणाची आहे? मुंबईत आलं कोण पहिले? ससून डॉग पहिले इथं होतं का तुमचे बिल्डिंगी इथं पहिले आलेले आहेत? म्हणजे मच्छीचा वास येतो, मच्छीचं पाणी पडतो, या सगळ्या गोष्टी आहेत. हे आम्हाला त्रास द्यायचं काम भरपूर चाललेलं आहे. आणि हे हळूहळू मुंबईतून मच्छीमारांना बाहेर काढायचं आहे का? हा असा कट आहे का यांचा? आणि हे आमची जी शंका आहे ती खरी होत चालली आहे प्रत्येक दिवशी. हिंदी में अगर बोल लगे, हिंदी में पूरा हिंदी में बोलो. आप खाली अपना इशू जो है ना बताइए. आप अपना जो इशू है ना हिंदी में बताओ. हाँ, और गडकरी साहब ने जो बताया था वो चीज़ जरूर मेंशन करना. वो सब सरकार को लेकर के चीज़ सौदा में ऐसे सब हुआ और ऐसा किया. नमस्ते, जय हिंद, जय महाराष्ट्र. आप सभी को पता ही है कि गुरुवार को 13 तारीख को मुंबई पोर्ट ट्रस्ट और एमएफडीसी ने हमारे साथ हमारे ऊपर पुलिस फोर्स लेके हमारे ऊपर कार्रवाई की. ससून डॉग की जो गोडाउन्स है उनके मालक लैंडलॉर्ड ये मुंबई पोर्ट ट्रस्ट है. उन्होंने एमएफडीसी को रेंट पे जगह दी थी. एमएफडीसी ने मच्छीमारों को ये जगह रेंट पे दी. मच्छीमारों ने 1999 तक ये भाड़ा एमएफडीसी को भरा. उसके बाद हमें पता चला कुछ सालों के बाद कि कोर्ट में इनका डिस्प्यूट चालू है एमएफडीसी और मुंबई पोर्ट ट्रस्ट का. जब ये डिस्प्यूट का पता चला हम भी कोर्ट में चले गए और उधर पता चला कि अंडर पब्लिक प्रीमाइसेस एक्ट सब टेनेंट्स म्हणजे मच्छीमारों को अस्तित्व नहीं है, हमारा अधिकार नहीं है. 2000 उसके बाद हमने कोर्ट में पैसे भी भरे और पैसे भरने के बाद हमने केस चलाई. सुप्रीम कोर्ट ने 2014 में निर्णय दिया कि विद इन 6 मंथ्स गोडाउन्स खाली करो. उसके बाद 2015 में हमने आंदोलन लिया. तभी देवेंद्र फडणवीस साहब पहली बार मुख्यमंत्री बने थे. हमारे इधर के एमएलए राज पुरोहित साहब ने मीटिंग लगाई. उसके बाद हम खड़से साहब तभी के फिशरीज मिनिस्टर को मिले. उधर से उन्होंने गडकरी साहब से बात की. हम दिल्ली में मिले. गडकरी साहब ने हमको बोला, राज पुरोहित साहब को बोला कि आप लक्ष्यवेधी लगाओ, सरकार से प्रपोजल भेजो. तो लक्ष्यवेधी सूचना लगाई हमने
2015 में। इसके ऊपर गडकरी साहब ने 12 जून 2015 में बैठक लगाई जिसमें खड़से साहब भी थे। उनका नेतृत्व में एक ऐतिहासिक निर्णय लिया गया कि त्रिपक्षीय करार करने में आए मच्छीमारों के साथ, मुझे मुंबई पोर्ट ट्रस्ट, MFDC और मच्छीमार, और जो भाड़ा राज्य सरकार को देना है मुंबई पोर्ट ट्रस्ट को, तो उसके बदले में हमें जालना में ड्राई पोर्ट दिया जाए और जल्दी में जल्दी ये त्रिपक्षीय करार करके मुझे भेज दीजिए। अब ये त्रिपक्षीय करार करने की जवाबदारी मुंबई पोर्ट ट्रस्ट और MFDC पे थी। ये दोनों ने आज तक त्रिपक्षीय करार किया नहीं और हमारे ऊपर टांगती तलवार रख दी। अभी अचानक परसों के दिन आके हमको गोडाउन में से बाहर निकाल दिया है, हमारे जगहों से बाहर निकाल दिया है, हमको रास्ते पे डाल दिया है। और आप हमारा अस्तित्व देखो, इधर हॉकर्स लोग को पुनर्विकास किया जाता है, पुनर्वसन किया जाता है, लेकिन मच्छीमारों को रास्ते पे फेंक दिया जाता है और हम इधर बोलते हैं मुंबई कोळ्यांची। तो ये क्या चल रहा है? और हमें रास्ते पे फेंकने के बाद गलती उनकी है, दोनों सरकार की है, इसका जवाबदार कौन? और हमें बाहर निकालने का कारण क्या है? जबकि हमने पैसा भरा, हम पैसा भरना चाहते हैं। हम अगर पैसा नहीं भरते थे तो हमारा गुनाह होता था। हम पैसा भरने के बाद भी हमें बाहर निकाला जाता है। हम पैसा भरना चाहते हैं, मुंबई पोर्ट ट्रस्ट बोलती है हम आपसे पैसा नहीं लेंगे, हम लेंगे तो MFDC से ही लेंगे। तो क्योंकि पॉलिसी डिसीजन है, MFDC को पैसा देंगे, MFDC पैसा खीसे में रख देगी, मुंबई पोर्ट ट्रस्ट को देगी नहीं। कल एक्शन लेने को आए तो MFDC का कोई एक पदाधिकारी नहीं था, खुद का गोडाउन वो लोग ने लॉक करवाया मुंबई पोर्ट ट्रस्ट ने। इट्स अ शेम कि राज्य सरकार की जगह को कुलूप लगाया गया, लॉक लगाया गया। अगर राज्य सरकार खुद की जगह नहीं बचा सकती है तो हमारी जगह क्या बचाएगी, हमारे को क्या न्याय देगी? और MFDC ने 2014 में 14 के बाद सुप्रीम कोर्ट का ऑर्डर के बाद लोगों को गैर तरीके से गोडाउन भाड़े पे दिया, उनसे रेंट भी लिया है। तो अगर रेंट 2025 तक लिया है तो उनका ड्यूटी नहीं है सेव करने का? रेंट लिया क्यों? पब्लिक प्रीमाइसेस एक्ट है तो तुमने लोगों को इधर रखा क्यों? और अगर रेंट पे मुंबई पोर्ट ट्रस्ट ने MFDC को दिया है रेंट पे, तो उधर रेंट एग्रीमेंट में मेंशन किया था क्या कि आप सब टेनेंट रख सकते हो? मुंबई MFDC खुद धंधा करने वाली थी क्या? धंधा मच्छीमार करने वाले थे। महामंडल बनाया गया MFDC फॉर डेवलपमेंट ऑफ फिशिंग बिजनेस। ये डेवलपमेंट किया हमको रास्ते पे निकल के, ये डेवलपमेंट है मच्छीमारों का? तो इसका जवाबदार लेगा कौन और हमको न्याय देगा कौन? इधर रास्ते पे एक्शन लेती है BMC पुलिस प्रोटेक्शन के साथ, ये गाड़ी चली जाती है आगे BMC की, वापस ठेला लग जाता है। हम क्या करें? अभी मच्छीमारों का माल लेगा कौन? सरकार आने वाली है, सरकार झींगा छिलने वाली है और इधर डेवलपमेंट चल रहा है। ससुरडॉग में क्या डेवलपमेंट चल रहा है हमको तो दिख नहीं रहा है। और डेवलपमेंट का अर्थ क्या है? डेवलपमेंट बड़ी बड़ी बिल्डिंगें बनाना या बड़ी बड़ी टेक्नोलॉजी लाना या लोगों को साथ लेके वो चीज का डेवलपमेंट करना है। तो परिभाषा क्या है डेवलपमेंट की? बना दिया, बहुत बना दिया, अच्छा बनाया, 5 स्टार बनाया, 3 स्टार बनाया, क्या डेवलपमेंट है? तो ये लोगों को हमारे जान पे, हमारे पेट पानी के भूखे मार के हमको हमारे मुर्दे पे आप लोग ताजमहल बनाने वाले हो। लाखों लोग बेरोजगार हो रहे, उसका क्या है? इसका न्याय हमको जल्दी में जल्द देना जरूरी है क्योंकि हमारा गुन्हा नहीं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।